आपल्याला कुठल्या लेवलपर्यंत फाईट करायचंय, तर बेसिकली सुपर लेवलला जी लोक जात आहेत किंवा ग्लोबल एक्सपान्शन टीम पर्यंत जी लोक जात आहेत तिथं आपली कॉम्पिटिशन. पहिला कॉम्पिटिशन किलिंग पॉईंट काय आहे, ते लोक अमेरिकेतल्या लोकांसाठी डिझाईन केलेलं प्रॉडक्ट वापरतात. आपण आपल्या डीएनए ला मॅच होणारं डिझाईन वापरतात. पॉईंट लक्षात घ्या. क्लिअर? आपल्या डीएनए ला मॅच होणारं डिझाईन आपण वापरतोय, आपल्याकडे रिझल्ट जास्त चांगला आहे. ओके. आपलं बॉडी स्ट्रक्चर आणि तिकडचं बॉडी स्ट्रक्चर यात जमीन आसमानाचा फरक आहे. त्यांना थंडीला फाईट करायची सवय आहे, आपल्याला सर्व प्रकारच्या हवामानाला फाईट करायची सवय आहे. ॲडेक्वेट वॉटर कन्झम्पशन म्हणजे योग्य पाणी पिणे. 3 पॉईंट कळले? ओके. आता ही जर्नी सुरू झाल्यानंतर काय घडलं लक्षात घ्या. मला 68 किलो या वजनावरती यायचं होतं आणि 97 पहिले 2 किलो तिकडे गेले होते, पुढचे 3 किलो इकडे गेले. मी 92 किलोच्या वजनावर आलेलो होतो. 2018 मध्ये मी सुरुवात केली फेब्रुवारी 4. डेट्स लक्षात राहिला बरं का, कारण स्पेशल डेट्स आहेत. 4 फेब्रुवारीला सुरुवात केली आणि मिड जुलै मी या वजनावरनं ह्या वजनावर आलो होतो. 4.5 महिन्यामध्ये 24 किलो वेट सिस्टमॅटिकली माझं कट झालं. सो तुम्हाला एक दुसरा पॉईंट फोटो दाखवला तुमच्या लक्षात येईल की माझी बॉडी कशी दिसत होती. आवाज आहे अगदी कट टू कट कम्पॅरिझन तुम्हाला करता येईल. हा जो फरक आहे, हा फरक मिळवण्यासाठी तुम्हाला काय करायला पाहिजे त्याच्यावरती आपल्याला काम करायचं. सो हे अचिवेबल आहे कारण हाच माणूस तुमच्या समोर उभा आहे आणि त्याच आकारमानात उभा आहे. ओके. सो जे सांगतोय तेच तुमच्या समोर दाखवलेलं आहे. असं काही नाही की हा असं झालं होतं पण नंतर मी जाडं झालो, असं काही नाही. आय एम मेंटेनिंग. आणि 2018 पासून आज 2026 8 वर्ष झाली मी याच शेपमध्ये याच स्टाईलमध्ये मस्त व्यवस्थित सिस्टमॅटिकली स्वतःला मेंटेन केलेलं आहे. आपल्याला हेच कसं करायचं समजून घ्यायचं. पहिल्यांदा करायचं कसं आहे लक्षात घ्या आणि मग कॉम्पिटिशन काय त्याच्यावरती आपण काम करू. आतावर मी सांगितलं कोणाला काय प्रश्न असेल तर विचारा. आता आपण पुढच्या टप्प्यात जातोय. हे क्लिअर आहे? या टिप्स क्लिअर? हा, करेक्ट. मुद्दा असा आहे, तुम्ही ज्या क्षणी प्रोटीन कन्झम्पशन करायला सुरुवात करता, पॉईंट समजून घ्या, ज्या वेळेला तुम्ही प्रोटीन कन्झम्पशन करायला सुरुवात करता त्याला तुमच्या पाण्याची डिमांड वाढते. शरीराच्या प्रत्येक 20 किलो मागं 1 लिटर पाणी प्यायला पाहिजे. म्हणजे प्रत्येक किलो मागं 50 मिली पाणी. हे गणित लक्षात घ्या. प्रत्येक किलो मागं 50 मिली पाणी हे प्रमाण लक्षात घ्या. गणित कळलंय? आता हे स्त्रियांना आणि पुरुषांना दोघांनी गणित सेम आहे, त्यात फरक काही पडत नाही. बायकांनी थोडं जास्त पाणी पिलं तरी चालतं. का? कारण 3 लिटर पाणी प्यायला पाहिजे. बायकांनी थोडं पाणी जास्त प्यायलं तर चालतं. कुलिंग इफेक्ट वाढवायचा आपल्याला. ओके, जोक्स अपार्ट. तर योग्य पाणी पिणं ही गरजेची गोष्ट आहे. पाणी कसं प्यायचं पुढची टीप लक्षात घ्या. सगळ्यात महत्वाची, हाऊ टू ड्रिंक वॉटर. सगळ्यात महत्वाचा मुद्दा, पाणी कसं प्यायचं. पावसाळ्यात जर जोरात पाऊस आला तर गटर किती वेळात वाहून जातं? पटकन. आणि जर बारीक बारीक पाऊस पडेल तर पाणी वाहतं का? नाही. समजा तुम्ही एखादं भांडं ठेवलेलं असेल तर ते पाणी ओव्हरफ्लो होऊन ते भांडं भरलेलं नाही, पण तुम्ही जर पाणी त्यात बारीक बारीक टाकायचं तर हळूहळू भरेल. बरोबर आहे? या दोन्ही प्रक्रियांमधला फरक लक्षात घ्या. तुमच्या पोटात तुम्ही पाण्याबरोबर अन्न, न्यूट्रिशन, बाकीच्या सगळ्या गोष्टी, सप्लिमेंट्स, या सगळ्या गोष्टी पोटात घातलेल्या असतात. त्याचा जर शरीराला नीट वापर करायचा असेल तर ते ड्रेन होणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची. ड्रेन कसं होणार आहे? तुम्ही घटा पाणी प्यायलं, काय होणार? पाणी आधी आतड्यात जाईल, आतड्यातनं रक्तात शोषलं जाईल. रक्तात शोषलं गेल्यानंतर रक्ताची लिक्विडिटी वाढेल, पातळ होईल रक्त. रक्त पातळ झालं की त्याच्यातून आपल्या शरीराला जे अन्न, पाणी, न्यूट्रिशन्स, ऑक्सिजन हे सगळं ट्रान्सपोर्ट करायचंय ते सगळं डायल्यूट होईल, विरळ होईल. मग शरीर किडनीला काय सांगेल? एक्सेस पाणी झालं तेवढं पहिलं बाहेर काढ. मग काय होईल? 5 मिनिटात किडनी सगळं बाहेर काढेल. तुम्हाला पळायची वेळ येईल, तुम्ही ते सगळं मोकळं करून येईल. पण ते करताना आपल्याकडे म्हणे ना, सुक्याबरोबर ओलं जातं, तसं ते पाणी काढताना न्यूट्रिएंट्स पण पोटातून बाहेर निघून जातात. हा पॉईंट येतो लक्षात? आपले जर न्यूट्रिएंट्स आपल्या शरीरातून निघून गेले तर त्याचा आपल्याला फायदा होणार आहे का? मग तुम्ही दुप्पट तिप्पट जरी कन्झम्पशन केलेलं असलं तरी ते ड्रेन जर झालं त्याचा काही फायदा नाही.
आपल्याला पाणी एका वेळेला जास्तीत जास्त 100 मिली पाणी प्यायचं. एका वेळेला पाणी जास्तीत जास्त 100 मिली पाणी प्यायचं. आता सगळ्यांनी मला एक पॉईंट सांगायचा, कुणी हात वर करून सांगा, सीएमडीचे डेमो कुणी कुणी दिलेत? सर तुम्ही दिलाय का सीएमडीचा डेमो? लास्ट वन सीएमडीचा डेमो दिलाय. कसं पाणी प्यायला सांगतो आपण? हळूहळू प्या. बरोबर उत्तर सांगितलं. पाणी कसं प्यायचंय? हळूहळू प्या. आपल्याकडे पूर्वापार काय सांगायचंय? शांतपणे बसून पाणी पी. त्याचा अर्थ तो होता की पाणी हळूहळू प्यायचंय. उभं राहताना माणूस काय करतो? गटा 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 वरनं पाणी पितो. आता या प्रक्रियेत 2 चुका काय घडतात ते लक्षात घ्या. नीट ऐका. ह्याच्यात तुम्हाला काय काढायचे त्या पद्धतीने पॉईंट घ्या, कारण पाणी हा सगळ्यात महत्वाचा पॉईंट आहे, लक्षात घ्या. ओके. पाणी पिताना तुम्ही जर घटाघटा पाणी प्यायलं तर पाण्याच्या टेम्परेचरनं डायरेक्टली तुमच्या इंटरनल ऑर्गन्सचं टेम्परेचर चेंज होतं आणि शरीराचं तिथं फायटिंग सुरू होतं. पाण्याचं टेम्परेचर नॉर्मली आपल्या शरीरापेक्षा कमी असतं. आपल्या अंतर्गत अवयवांना एकदम टेम्परेचर कमी झाल्यानंतर जो काही प्रकार येतो, तुम्ही समजा गार हवेच्या ठिकाणी एकदम गेलात तर कसं होईल तुम्हाला? तसं आतमध्ये घडतं. मग ते जर सतत घडत असेल तर तुमचे इथले जे ऑर्गन्स आहेत अन्ननलिकेच्या भोवतीचे, हे ऑर्गन्स त्या क्षणी आतमध्ये हीट इन्सुलेशन जनरेट करायला सुरुवात करतात. हीट इन्सुलेशन जनरेट करायला शरीराकडे काय मटेरियल आहे? चरबी, फॅट. इथपासून आपल्या अवयवांभोवती फॅटचा लेयर वाढायला सुरुवात होते, कारण आपली चुकीची सवय आपण वरनं गटागटा पाणी पितोय. जे लोक फ्रीज मधनं बाटली काढून पाणी पितात त्यांच्यामध्ये 100% हा प्रॉब्लेम वाढतो. अशी बरीच माणसं तुम्हाला घोरताना सापडतील. कारण का? या पद्धतीने ती चरबी त्या ठिकाणी शरीर प्रोटेक्शन क्रिएट करायला वापरते, पण ते तुमच्याच अडचणीचं ठरतं. आपल्याला त्याच्यावरती काळजी घ्यायची. त्यामुळे पाणी शांतपणे बसून प्यायला पाहिजे. पाणी पिताना आपण काय सांगतो? पाणी तोंडात घ्या, खुळखुळून प्या. म्हणजे त्या पाण्याचं टेम्परेचर बॉडी टेम्परेचरला मॅच करा आणि मग प्या, म्हणजे हा प्रॉब्लेम येणार नाही. मुद्दा आला लक्षात? तर एका वेळेला पाणी जास्त का नाही प्यायचं? तर तुमची एवढी गरज आहे तेवढंच पाणी गेलं पाहिजे. रक्त पातळ त्याच्यामुळे जास्त नाही होता कामा, न्यूट्रिएंट्स डायल्यूट नाही होता कामा, आणि शरीराला त्याचा नीट वापर करता आला पाहिजे. मग तुमच्या किडनीवर लोड येणार नाही. पाणी जिथे योग्य ठिकाणी पोहोचेल तिथं पोहोचेल, तिथलं काम करेल, आणि त्याची जी गरज आहे त्याच्यात ज्याला तुमच्या शरीरातला इंटरनल टॉक्सिन्स, बाकीचा कचरा जो तुम्हाला किडनी वाटे बाहेर काढायचा, तो ज्याला किडनी शांतपणे फिल्टर करेल ओव्हरलोड न घेता, त्याला तुमच्या लघवी वाटे तो बाहेर पडला पाहिजे. पाणी जर तुम्ही शांतपणे खुळखुळून नीट पद्धतीने प्यायलं तर तुम्हाला या सगळ्या त्रासातून स्वतःला वाचवता येईल. किडनीशी रिलेटेड प्रॉब्लेम्स मधून पण स्वतःला वाचवता येईल. ओके. हीच टिप तुम्हाला तुम्ही ज्यांना कन्सल्टेशन देणार आहात त्यांना समजून सांगायचे, स्टेप बाय स्टेप. एकदम सगळ्या गोष्टी सांगायच्या नाहीत. एकदम सगळ्या गोष्टी सांगायच्या नाहीत. पाणी कसं प्यायचंय याच्यासाठी त्यांचा एक वेगळा सेशन घ्या, पण हे एकदम सांगायचं नाही. तर पाणी पिणं कसं आहे हे ज्याला तुम्हाला कळायला लागेल आणि ते सिस्टमॅटिकली समजून सांगाल, त्याला तुम्हाला हे करा. आता पाणी पिण्यात मी काय काय पाण्यात कॅल्क्युलेट करू? मी इतका चहा पितो, माझी इतकी कॉफी होती. एकदम सांगितलं चहा प्यायचा नाही. अरे ज्या माणसाला चहा सतत प्यायची सवय आहे त्याला सांगितलं तुम्ही चहा प्यायचा नाही तर डोकं दुखायला लागेल ना. तो म्हणाल मी ह्या माणसाच्या नादाला लागलो, माझं डोकं लागलं दुखायला, तर मी काय करू? मला सुचत नाही काही, जाऊ दे मी 2 कप चहा पिऊन येतो. तुमचा प्रोग्राम फेल झाला. मग आपल्याला आपला प्रोग्राम सक्सेसफुल करायचा का फेल करायचा? मग सक्सेसफुल जर करायचं असेल तर त्या माणसाला आपलं म्हणणं पटलं पाहिजे आणि त्याच्यानंतर त्याला त्याचा त्रास नाही होणार याची आपण काळजी घ्यायला पाहिजे. येतं लक्षात? वेट लॉसच्या जर्नीमध्ये सगळ्यात महत्वाची प्रोसेस कायम लक्षात ठेवा की समोरचा माणूस आपल्या बोलण्याला कम्फर्टेबल व्हायला पाहिजे. हे पटलं? आता पाणी पिण्यातला सगळ्यात महत्वाचा की पॉईंट सांगतो. आपल्या शरीरात एक अल्कलायझर आहे. आपण पाणी पितो, आपली ऍसिडिटी वाढते, मग आपण एक अल्कलायझर वापरतो, ज्याच्यामुळे आपण सीएमडीच्या डेमोमध्ये बघतो की पाणी आपण अल्कलाईन करून देतो आणि मग पाणी प्यायल्यानंतर लोकांना छान बरं वाटतं, सगळं होतं. म्हणजे ऍसिडिटी कंट्रोल झाली की बरं वाटतं, साधी गोष्ट आहे. ऍसिडिटीची ज्याला तुम्ही मॅनेजमेंट करता त्याला तुमचं शरीर सुरळीत होतं. मग शरीरातला अल्कलायझर कुठला आहे? कोणाकडे काय माहिती आहे याच्याबद्दल? आपल्या शरीरात एक नॅचरल तुमच्या शरीराचा स्वतःसाठी केलेला खास स्पेशल कस्टमाइज अल्कलायझर आहे. प्रत्येकाच्या शरीरात आहे. लाळ. करेक्ट. मग ही लाळ जर तुमची त्या पाण्यात मिसळली गेली तर ते पाणी अल्कलाईन होईल
आणि मग ते पोटात गेल्यानंतर त्याचा ऍसिडिटी पॉईंट जर कमी असेल तर शरीराला त्याचा फायदा होईल. दुसरी गोष्ट, ज्या वेळेला तुम्ही पाणी खळखळून पिता, लाळ तुमची ज्याला त्या पाण्यामध्ये मिसळते, लाळ्यातले सगळे बॅक्टेरिया, व्हायरसेस नष्ट व्हायला पहिली मदत तिथं होते. तर तुमचं जर आरोग्य चांगलं ठेवायचं असेल तर पाणी खळखळून प्यायला सुरुवात करा. आता ह्याचाच पॉईंट तुम्हाला सांगतो, कोविडमध्ये आपण काय करत होतो, बाहेरून आलं की सारखं साबणाच्या पाण्यानं हात धुत होतो, बरोबर आहे का? व्हायरस मेला पाहिजे, बॅक्टेरिया मेले पाहिजे. साबणात काय आहे, अल्कली. हीच प्रक्रिया मी तुम्हाला इथं करायला सांगतो ना. ज्याला तुम्ही ही प्रक्रिया तुमच्या शरीराला सुरुवात कराल, 100% तुमचं आरोग्य सुधारायला सुरुवात होते. स्टेप बाय स्टेप न्यूट्रिशनच्या बरोबर पाणी पिण्याचं महत्व लोकांना पटवून दिलं. पाण्यासाठी तुम्ही त्यांना CMD सांगितलं, वेस्लिम टी सांगितलं, एनर्जी ड्रिंक सांगितलं. आता हे का सांगायचं, नुसतं पाणी प्यायला कोणाला आवडत नाही, बेचव असतं. पाण्याला काय चव आहे? पाणी माणूस थोडस घसा गार झाला का ठेवतो पाणी बाजू, सरबताचा ग्लास द्या, सगळा संपेल. चहाचा पेला द्या, सगळा संपेल. नारळ पाणी द्या, सगळं संपेल. त्याला चव आहे ना. बेचव गोष्ट कोण घेणार? मग त्याच्याकडे आपल्याकडे एवढ्या सगळ्या गोष्टींची भरमार आहे. या सगळ्या गोष्टी वापरा, त्याला टोटल पाणी प्यायला तिथपर्यंत पोहोचवा. पाण्याची क्वांटिटी पुरी करायला तुम्हाला काय करायला पाहिजे, त्या माणसाला पाणी पिण्याचं आवडीनं पाणी प्यायला पाहिजे, बरोबर आहे? मग आवडीनं पाणी प्यायचं असेल तर पाणी या घटकात तुम्ही काय काय कॅल्क्युलेट करायचं ते लक्षात घ्या. पहिली गोष्ट, साधं पाणी हे पाण्यात कॅल्क्युलेट होतं 100%. तुमचं एनर्जी ड्रिंक जे आहे ते ज्या पाण्यात घालून घ्याल ते पण पाणी तुम्ही त्यात कॅल्क्युलेट करू शकता. वेस्लिम टीचं जे पाणी आहे तेही तुम्ही त्यात कॅल्क्युलेट करू शकता. नारळ पाणी, ताक हे पण त्यात तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता. तुम्ही चहा किंवा कॉफी जर घेतलात तर ते त्यात कॅल्क्युलेट करायचं नाही. आता याचं कारण काय सांगतो तुम्हाला. चहा किंवा कॉफी आपण जी पारंपरिक पद्धतीने बनवतो त्याच्यामध्ये जो उकाळा केला जातो की नाही, खळखळ 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 खळखळ, त्यानं त्याच्यातला अर्क जो उतरतो तो डिहायड्रेटिंग अर्क आहे. तुम्ही 1 कप कॉफी प्यायलीत, 100 मिली समजा त्यातनं तुम्हाला लिक्विड मिळालंय, ती कॉफी पोटात गेल्यानंतर ती इंटरने तुमचं 200 ते 300 मिली पाणी ओढवून लावते. मग हे पाणी म्हणून तुम्ही कॅल्क्युलेट करणार का? नाही. त्यामुळे चहा किंवा कॉफीमध्ये तुम्ही मी चहा कॉफी इतकं झालं माझं, ते कॅल्क्युलेट करायचं नाही. क्लिअर? हा मुद्दा लक्षात घ्या पाणी पिण्याचा. आता पाणी पिणं या गोष्टीवरती आपण किती पॉईंट्स लक्षात घेतले बघा. वेट लॉस मधले तुम्हाला सगळ्यात महत्वाचे पॉईंट हे आहेत. तुम्ही ज्या वेळेला हे तुमच्या क्लायंटला समजून सांगणार असाल, तुम्ही ऑटोमॅटिकली कॉम्पिटिशन विन करणार. सगळ्या विनिंग टिप्स आहेत. येते लक्षात? आता मी तुम्हाला अजून काही फोटो दाखवतो तुम्हाला, म्हणजे तुमच्या गंमत लक्षात येईल की काय काय घडू शकतं. मला सगळ्यात जास्त आवडतो फोटो हा, कारण खूप छान दिसतो. हा मी केरळला गेलो होतो तेव्हा काढलेला फोटो आहे, ज्याला मी साधारण 93 किलोच्या आसपास होतो. वजन कमी झालं होतं, पण तिथून खालती येणं हे त्याच्यानंतरची झालेली सुरुवात आहे माझी. एक छानसा फोटो मला तुम्हाला दाखवायला आवडेल. आमच्या दोघांमधला फरक बघा कसा दिसतो. म्हणजे हे असं व्यक्तिमत्व समोर आल्यानंतर त्या माणसाबद्दल तुमची काय भावना होईल, काय माणसाची एनर्जी दिसणार आहे, त्या माणसाचा प्रभाव समोर काय पडणार आहे. जोपर्यंत मी बोलायला सुरुवात करणार नाही तोपर्यंत, किंवा माझ्या विषयावर माझी कमांड नसेल आणि मी काही सांगायला सुरुवात करणार आहे, तर अशी व्यक्ती समोर आल्यानंतर हे ह्या माणसाचं काय ऐकायचं असंच वाटणार आहे. पण असा माणूस समोर दिसल्यानंतर काय वाटेल, एनर्जी दिसते, फ्रेशनेस दिसतोय. ओके, माणसाकडे बघावं, बोलावं अशी वाटायची इच्छा होतीये. हे घडलं पाहिजे. हे केव्हा घडेल, ज्याला आपण 100% त्याच्यावरती कॉन्सन्ट्रेट करून काम करू. प्रोसेस एवढी सिंपल आहे, एवढं लक्षात घ्यायचं की आपण काय करतोय. ओके, अजून एक छान फोटो तुम्हाला दाखवतो मी. मला हा फोटो जास्त आवडतो कारण या फॅमिलीला एक मोठा फरक पडलेला आहे. तेच कुटुंब आहे, 6 महिन्यानंतरचा फरक लक्षात घ्या. 18 किलो वजन कमी झालं, 7 किलो वजन वाढलंय. आपल्याला वेट लॉस जर्नी करायची नाही, वेट मॅनेजमेंट जर्नी करायची. मुद्दा लक्षात घ्या, वेट लॉस जर्नी नाही, वेट मॅनेजमेंट जर्नी करायची. 7 किलो वजन वाढलं, चेहऱ्यात किती फरक पडला बघा, एनर्जी किती फरक पडला. बघतानाच तुम्हाला कळेल की हा जो मुलगा आहे त्या मुलाची उंची वडिलांपेक्षा वर गेली. आणि दुसरा फोटोत न दिसणारा फरक, या दोघांचा दवाखाना बंद झाला.
दर महिन्याला सर्दी झाली, खोकला झाला, ताप आला, असं बारीक सारीक किरकिर किरकिर जी चाललेली असते मुलांची, ती किरकिर पूर्ण बंद झाली. कारण काय? निकोप आरोग्य पद्धती, न्यूट्रिशन, एक्सरसाइज, प्रॉपर पाणी पिणं, या 3 गोष्टीची त्रिसूत्री पाळल्यानंतर हा तुम्हाला मोठा फरक दिसायला सुरुवात होतो. आणि आता मी तुम्हाला जे म्हटलं की माझ्या गायडन्स खाली पडलेला सगळ्यात मोठा फरक आहे, तो मी तुम्हाला दाखवतो. हा माणूस ज्याला माझ्या कनेक्शन मध्ये आला, माझी त्याची फिजिकली भेट झालेली नाही, हा राहतो अहमदाबादला. ज्याला माझ्याकडे आला त्याला त्याचं वजन होतं 185 किलो. विमानात त्याला 2 सीट घ्यायला लागायच्या बसायला. म्हणजे तुम्ही इथं जरी त्याला बसवलं तरी एका सीट मध्ये बसूच शकणार नाही, त्याला 2 सीट बसायला घ्यायला लागायचं. हा कॅनडा रिटर्न होता आणि तो म्हणाला मी तिथे सगळ्यात बारीक होतो. त्यामुळे तुमचं कॅनडा कनेक्शन जर असेल तर तिकडे तुम्हाला वेट मॅनेजमेंट खूप चांगला चान्स आहे. माझ्याकडे आल्यानंतर 1.5 वर्षात मी त्याला 185 वरनं 109 किलोवर आणला. आणि अजून त्याचं 35 किलो वजन कमी करायचंय, पण ते शूट होऊ नये म्हणून आम्ही त्याला स्टेप बाय स्टेप चालू केलं. सो पुढचं टार्गेट अजून 35 किलो वजन कमी करायचं, त्याचं 78 किलोवर त्याला आणायचं. नॉट इट. मला तुम्हाला का फोटो दाखवायचा, एक एनर्जी लक्षात घ्या. अजून एक तुम्हाला सुंदर फोटो मला दाखवायचा, पण तो त्या व्यक्तीचा फोटो आता माझ्या नजरेसमोर येईल. हा एक फोटो मला तुम्हाला दाखवले. बाकी असं काय नाही. सणावून जोरात गाडी चालवायची आवड, पण असं झाल्यानंतर अडकलेल्या आवड. तिथून या शेप मधून या कंडिशन मध्ये आल्या. आता त्यांना नाच झाली नुकतीच, पण ही अचिव्हमेंट झालेली आहे त्यांची. ह्या गोष्टी का घडतात? तर तुम्ही ज्याला स्वतःमध्ये हे करता. आता माझा एक कम्पॅरिझनचा फोटो दाखवतो, तुम्हाला आवडेल. हा माझा मित्र लहानपणापासून, त्याच्यात काही फरक नाही, पण माझ्यातला फरक कम्पेअर का. मुद्दाहून काय दाखवतो तुम्हाला की त्याचा शेप तेवढाच आहे, त्यात फरक नाही पडला, पण मी हे आवडहवेपणा कमी करू शकलो. मी मगाशी जे म्हटलं ना, इथं पोटावरती टाकली तर मला खाता यायचं, ते हे पोट. हे घडतं. हे घडण्यासाठी न्यूट्रिशन आपल्याला गरजेचं आहे. कमिंग बॅक टू द पॉइंट, आपण आता पिक्चर्स हा प्रकार बंद करू. विनिंग द कॉम्पिटिशन. वेट लॉसची जर्नी काय करते तुमच्या लक्षात आलं? ओके. आता कॉम्पिटिशन विन करण्यासाठी काय करायचं त्याच्याकडे लक्ष द्या. पहिली गोष्ट, तुमच्याकडे तुमचा एक रिझल्ट पाहिजे की जो तुम्ही अशा पद्धतीने दाखवू शकाल. ऍडमायरेबल रिझल्ट आला पाहिजे. तुमचा स्वतःचा वैयक्तिक असेल तर समोरच्या माणसाला चांगला रिझल्ट दिसेल. आता असं जर लक्षात घेतलं तुम्ही की एक जाड व्यक्ती आहे, ती एकदम स्लिम ट्रिम झाली आणि छान दिसायला लागली, आणि एकदम एक किडबडीत व्यक्ती की जशी बघितल्यानंतर नको बघायला असं जर वाटत असेल, तर त्या व्यक्तीला तुम्ही तिथं समोर उभं केलं, फरक दिसतो. हा ज्याला कम्पॅरेटिव्हली फरक दिसेल, तुमच्या एनर्जीतला फरक, दिसण्यातला फरक. आज अख्खी फिल्म इंडस्ट्री का चालते? ती काही गोष्टीमुळे चालत नाही. हिरो कसा दिसतो, हिरोईन कशी दिसते, त्यांचं ग्लॅमर कसं आहे, त्यांचं फिजिक्स कसं आहे, ह्याच्यावरच तर चालतं ना. सलमान खानच्या मागे लोक का वेळे? फिजिक्स दाखवते. आज धुरंधर मध्ये रणवीरच्या मागे का लोक वेळे? फिजिक्स दिसतं, बॉडी कशी दिसते याच्यावर डिपेंडेंट. कुठल्या हिरोईनच्या मागे का फॉलोअर सुरू होतात? एक एनर्जी, दिसणं, अपिअरन्स हा भाग महत्वाचा असतो. आपल्यात काय कमी आहे? आपल्यात काही कमी नाहीये, फक्त आपण ते बाहेर काढत नाही. आपल्याकडे पूर्वी म्हणायचं ना, निखाऱ्यावरची राख झटकली की तो परत येतो. तसंच आहे, आपल्याला आपल्या अंगावरचा निखारा, फक्त आपला निखारा बाहेर काढायचा आहे, ती आग बाहेर काढायची. जस्ट स्टार्ट युअर बर्निंग. ते जसं अचीव्ह कराल तसं तुम्ही समोरच्या माणसाला सहज जिंकू शकता. इतकं सोपं आहे, अवघड काहीच नाही. आता आपण मूळ मुद्द्याकडे, विनिंग द कॉम्पिटिशन. कॉम्पिटिशन कोणाशी आहे हे जर तुम्हाला माहिती असेल तर ती जिंकण्यासाठी काय करायचं तुम्हाला माहिती असतं. न्यूझीलंडला हरवायला काय करायला लागले? भारतीय टीमने ठरवलेलं होतं, म्हणून तो 96 रननी विजय झाला. बरोबर. कोणाला कशी बॉलिंग टाकायची, कोणाला काय फिल्डिंग लावायची, कोणाला काय लालूच दाखवायची तर तो तिथं कॅच देईल, हे ज्यावेळेला ठरतं आणि त्या पद्धतीनं घडतं
त्याला तुमचा विजय नक्की असतो. आपल्याला तेच करायचं. त्यासाठी कॉम्पिटिशन काय आहे हे ते लक्षात घ्या. वेट मॅनेजमेंटसाठी आपण आता न्यूट्रिशनल शेक हे टूल वापरणार आहोत, बरोबर आहे. या टूलमध्ये आपण 2 एन्हान्सर वापरणार आहोत. काय? आयसोलेटेड प्रोटीन आणि शेक मिक्स. या 3 गोष्टी एकमेकाला पूरक कशा आहेत, कुठल्या गोष्टीतून काय मिळतं हे तुम्हाला नीट सांगता आलं पाहिजे. ज्याला तुम्ही सांगाल शेक ही मील रिप्लेसमेंट आहे, तुम्ही नॉर्मल जेवलात तर तुमच्या एवढ्या कॅलरीज वापरल्या जातात, आणि तुम्ही शेक घेतला तर तुमच्या एवढ्या कॅलरी कमी होतात. नॉर्मल जेवणातनं तुमच्याकडे एवढ्या एफिशियन्सीज क्रिएट होतात, शेक घेतलात तर एवढ्या एफिशियन्सीज तुमच्या वाढतात. हा कंपॅरिझन तुम्हाला सांगता आला पाहिजे. ओके, आपला शेक घेतला तर आपल्याला कॅलरी किती मिळतात? कोणी कोणी अभ्यास केलाय? आपण जर एक शेक घेतला, आपला शेक, हा प्रोटीन नाही, टोटल कॅलरी किती मिळते? 215 कॅलरी मिळतात. आपला शेक आपल्याला 215 कॅलरी देतो. शेक घेतल्यानंतर शेक मिक्स धरून प्रोटीन ऍड केलं तर अजून कॅलरी वाढतील. प्रोटीन ऍड केलं आपण तर साधारण 250 कॅलरी पर्यंत जातो आपण. आता ज्यावेळेला तुम्ही या कॅलरीज बघता, तर मी कॅलरी ह्या मुद्द्यावरती का आलो लक्षात घ्या. आता आपण एक लक्षात, उपास कोण कोण करतो तुमच्यामध्ये? बर, आताचा लेटेस्ट जवळपास उपास कुठला झालाय? हा, महाशिवरात्री. चला, एक कोणीतरी व्हॉलेंटियर उभं राहा बरं. असं मी म्हटलं नाही, असं मी म्हटलं नाही. चला सांगा. सकाळी उठल्या चहा. बर, हा ठीक आहे. बर, चहा. पुढे शिरा करून दिला होता, रताळ्याचा शिरा केला. बर, नाही बर, चला ठीक आहे, तसं जर रताळ्याचा शिरा. हा, पुढे नंतर दुपारी खिचडी, खिचडी, वेफर्स, गुडदाणी. हा, अजून हा, उपासाचा चिवडा. हा, अजून इथं इथं ही दुपारच झाली. हा, शेंगदाणे. हा, शेंगदाणे. हा, अजून 4 वाजता चहा. हा, परत एक चहा. हा, परत हे गुडदाणी. हा. अरे बापरे. हा, उसाचा रस, केळी. किती केळी? 2च. 2 केळी. अरे, संपून गेले म्हणून नाही राहिले. हा, बर, पुढे अजून. हे दुपार संध्याकाळपर्यंत. संध्याकाळी नंतर साबुदाण्याचे वडे. हा, साबुदाणा वडे. हा, वेफर्स वगैरे येतच ना, राहिलेलं परत वाढले. पुन्हा वेफर्स. बर, चला पुन्हा वेफर्स. हा, पुन्हा वेफर्स. नंतर हा, आणि रात्री जेवायला काय काय ह्याच्यावर जेवण? हे रात्री झालं. बर, आणि मग झोपेपर्यंत पुढे काय? माहित नाही म्हणून विचारतो मी तुम्हाला. सकाळी उठल्या चहा, सकाळी जेवण. आता पॉइंट लक्षात घ्या, पॉइंट लक्षात घ्या. तुमचं प्रत्येक 1 किलो वजन शरीराचं 24 तास जगतं, त्याला ते 24 कॅलरी वापरतं. 1 किलो वजन प्रत्येक तासाला 1 कॅलरी वापरतं. 1 किलो वजनाला 24 कॅलरी दिवसभरात लागणार. म्हणजे 1 किलोच्या जगण्यासाठी त्याला 24 कॅलरी पाहिजेत, कारण 24 तास आहे. तुमचं वजन किती? कुणाचंही प्रत्येकाने आपापल्या वजनाप्रमाणे कॅल्क्युलेट करा.
वजन गुणिले 24 इतकी तुमची दिवसभराची कॅलरीची डिमांड आहे. मुद्दा समजून घ्या. वजन गुणिले 24 ही तुमची दिवसभराची कॅलरीची डिमांड आहे. चला मॅडम, हे खाल्लं कोणी तुमच्या मिस्टरांनी खाल्लं? हा नाही, एक एक कोणातरी व्यक्तीचं घेऊ. त्यांचं वजन किती आहे? हा नक्की वजन केलंय? 60-61 आहे. चला ठीक आहे, 60 किलो. चला कोणीतरी गणित करा. 60 गुणिले 24. चला आपण राऊंड ऑफ 1500 कॅलरी त्यांच्या शरीराची रोजची गरज आहे. आता मी काय मुद्दा म्हणला, शरीर जगवण्यासाठी 1 कॅलरी लागते. म्हणजे 1500 कॅलरी ही मिनिमम बर्निंग रेट रिक्वायरमेंट आहे. मिनिमम. नुसते झोपून राहिले तरी 1500 कॅलरी त्यांच्या बर्न होणार. मुद्दा कळलाय? नुसते झोपून राहिले तरी 1500 कॅलरी शरीराला लागणार. क्लिअर? आता एखादा माणूस आजारपणात हडकला असं का म्हणतो आपण? त्याला जेवण जात नसतं, पोटात जाणाऱ्या कॅलरी कमी होतात, तो झोपूनच आहे. इंटेक कमी झालंय, शरीर स्टॉक मधल्या कॅलरी वापरतं म्हणून ते बारीक होतं. आणि आजारपणात हडकला हो माणूस असं आपण म्हणतो, बरोबर? नंतर काय होतं, जरा बरं वाटायला लागल्यानंतर तो खा 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 खायला लागतं. पूर्वी जेवढा होता त्याच्या दुप्पट होत. करेक्ट? आता इथं परत लक्षात घ्या, माझं तेच झालं. 1.5 महिना पडत नव्हतो, काही करू शकत नव्हतो, खाणं नव्हतं. नंतर जसं खाणं सुरू झालं तसं वजन आवाढव्य आपट वाढत. आता आपण इथे कॅल्क्युलेट करायला सुरुवात करू. 1 चहामध्ये 2 चमचे साखर टाकता. परवाच्या ट्रेनिंग मध्ये आपण ऐकलं की चहा, कोल्ड्रिंक हे सगळ्या लिक्विड कॅलरी आहेत आणि हे इमिजिएटली फॅट मध्ये कन्व्हर्ट होतात, बरोबर? साधारण 1 कप चहा म्हणजे तुम्ही 50 कॅलरी डोळ्यात पकडा गणितासाठी. किती झाला दिवसभरात चहा? 3 वेळा चहा झाला. 150 कॅलरी इथंच झाल्या. ओके. रताळ्याचा शिरा केला होता, प्लेट भर असेल, एवढी प्लेट असेल. साधारण वजन 350-400 ग्रॅम होईल. एवढं वजन समजा आपण 400 ग्राम धरलं वजन, त्यातलं 100 मिली पाणी असं जर धरून करा, 300 ग्राम झालं. म्हणजे त्यात साखर पण झाली, रताळा पण झालं. हे सगळं कार्बोहायड्रेट आहे. 300 गुणिले 4, कारण 1 ग्राम कार्बोहायड्रेट 4 कॅलरी देत आहे. आपण शाळेत शिकलोय, लक्षात ठेवत नाही. किती कॅलरी झाल्या एका प्लेटमध्ये? आवडला म्हणून अजून किती घेतला? आवडला म्हणून अजून किती घेतला? झाला. वर अजून एक 50-100 ग्राम घेतला असेल. हा, त्या कॅलरी ऍड करा. 2 पॉईंट झाले. खिचडी, किती खिचडी खाल्ली असेल? डिश, 1.5 डिश. हा, म्हणजे परत गणित ते झालं. मगाच्या एवढ्या कॅलरी परत खिचडीनं आल्या. आता खिचडीत वापरलेलं तेल मी पकडत नाही. खिचडी म्हणजे कार्बोहायड्रेट पकडूनच आपण बोलायला सुरुवात करू. वेफर्सनं फार वजन नाहीये, पण दिवसभरात तुमचे 2, 3, 4 वेळा वेफर्स खाणं झालंय. साधारण 100 ग्राम वेफर्स तरी किमान फस्त झाले असतील. आता वेफर्समुळे धोकादायक प्रकार काय माहितीये का? वेफर्स मधनं धोकादायक प्रकार काय माहितीये का? एक्सेस मीठ जे जातं ना, ते धोकादायक आहे. आणि हे जे मीठ वापरलं जातं इथे, या मिठात सगळ्यात महत्वाचा पॉईंट सांगतो, लक्षात घ्या. हे जे मीठ आहे हे पीएच बॅलन्स केलेलं मीठ असतं. हे जे मीठ आहे हे पीएच बॅलन्स केलेलं मीठ असतं. आपण जे टाटा मीठ म्हणतो किंवा आयोडाइज मीठ म्हणतो, हे मीठ पीएच बॅलन्स केलेलं मीठ असतं. माहिती वाचू शकता तुम्ही, पीएच बॅलन्स सॉल्ट म्हणजे काय. आणि हे मीठ तुमचं बीपी वाढवायला कारणीभूत ठरतं. शरीरातलं पाण्याचं प्रमाण वाढायला हे मीठ कारणीभूत ठरतं. पूर्वीच्या बायका खडे मीठ वापरायच्या, समुद्रातलं मीठ. त्याला सगळ्या बायका शिडशिडीत होत्या. आता असं झर्र खाली पडणारं टेबल सोडा वापरायला सुरुवात झाली, सगळ्या बायका जाड व्हायला लागल्या. पॉईंट लक्षात येत आहे? 100 ग्राम वेफर्स, 100 गुणिले 4, 400 कॅलरी वेफर्स मधनं आल्या. गणित कोण करतंय का? चालू आहे ना गणित? बघा, चहा, रताळ्याचा किस, खिचडी. आता आपण फक्त वेफर्स पाशी पोहोचलोय, अजून बऱ्याच गोष्टी पुऱ्या व्हायच्यात. हा, वेफर्स, गुडदाणी. 1, 2 किती पीस खाल्ले? जास्त जास्त असतं. समाधान मानत नाहीत. 4-5 पीस तरी खाल्ले असतील. चला ठीक आहे, आपण त्यांना ऍव्हरेज देऊ 100 ग्रामच खाल्लं म्हणून. ही 100 ग्राम इथं गुडदाणी, इथं परत 100 ग्राम गुडदाणी, म्हणजे 200 ग्राम गुडदाणी. ओके.
चला त्यालाही कार्बोहायड्रेटच गणित करूया, त्यातलं फॅट पकडायला नको. 4 ग्रॅमनच पकडा. 200 ग्रॅम गुणिले 4, पुन्हा किती कॅलरी झाल्या बघा. आताच टोटल कॅलरी किती झाल्या मॅडम? 4350 इथंच झाल्यात. ओके, पुन्हा चिवडा बघा, पुन्हा चिवडा. चला ठीक आहे, चिवड्याचं वजन कमी असतं, तो आपण दर 100 ग्रॅम चिवडा खाल्ला. हा, 2-3 मोठी शेंगदाणे खाल्ले असतील. हा, चला म्हणजे तिथे 100 ग्रॅम शेंगदाणे पोटात गेलेले आहेत. हा चहावर धरला आपण, वेफर्स मगाशी धरले, पुन्हा कुडदाणे धरली, ऊसाचा लिक्विड कॅलरीज. पूर्ण ग्लास भरून प्यायला का मोठा टंपर ग्लास प्यायला? जम्बो ग्लास. ओके, जम्बो ग्लास म्हणजे नाही म्हटलं तरी 500 मिली असतो. ओके, 500 मिलीतलं जर निम्म पाणी पकडलं, निम्म्या कॅलरी पकडलं तरी 250 गुणिले 4 करा, तिथेच 1000 इथेच झाल्या. केळी 2 परत. एक केळ साधारणतः 150 ग्रॅम असतं. चला 150 ग्रॅम, 2 केळी 300 ग्रॅम गुणिले 4. हरिओम, किती कॅलरी झाल्या? शरीर जाळणार आहे किती? किमान 1500. ओके, चला त्याने व्यायाम केला, दिवसभर काम केलं असं कन्सिडर केलं. तुम्ही 1 तास चाललात तर तुम्ही जास्तीत जास्त 120 ते 130 कॅलरी जाळू शकता. 1 तास तुम्ही फास्ट चाललात तर 120 ते 130 कॅलरी जाळू शकता. बरं, समजा आपण असं कन्सिडर करू, त्यांचं काम काय आहे? म्हणजे बसून काम आहे, म्हणजे बडबडतात जास्त. चला, बडबडण्यानं कॅलरी बर्निंग आहे, आपण असं कन्सिडर करू. दर तासाला 50 कॅलरी त्यांच्या जाळतात. थोडंफार दर तासाला 50 कॅलरी. 10 तास दुकान चालू आहे, 500 कॅलरी कमी करा. मगाचं किती गणित झालं आपलं? 7350 पण डिफॉल्ट 1500 आणि ह्या 500 कॅलरी, 2000 कॅलरी कमी करा. 5350. या एक्सेस कॅलरीचं काय करेल शरीर? ओके, आता 1 ग्रॅम फॅट जर आपण कंझ्युम केलं तर ते आपल्याला 9 कॅलरी देतं. 1 ग्रॅम फॅट कंझ्युम केलं तर आपण 9 कॅलरी त्याच्यातून आपल्याला मिळतात. आपण शाळेत शिकलोय, विसरून गेलोय. ही आयडियल कंडिशन आहे. फॅट कंझ्युम केल्यानंतर 9 मिळतात. आता आपल्याला ऑलरेडी कॅलरी त्या फॅटमध्ये कन्वर्ट करायच्यात, आपण आयडियलच वापरू. 5300 भागिले 9 करा. एवढ्या कॅलरी एका दिवसात वाढणार आहे तो, म्हणजे एवढं वजन वाढणार आहे एका दिवसात. किलोनं वजन रोज वाढणार आहे. मग जोपर्यंत तुम्ही त्यांची जी गरज आहे की 2000 कॅलरी त्यांच्या शरीरात गेल्या रोजच्या रोज, तर आहे वजन मेंटेन राहील. पहिला मुद्दा समोरच्या माणसाला काय सांगायचा आहे, त्याची कॅलरीची रिक्वायरमेंट काय आहे, मिनिमम जगण्यासाठी लागणाऱ्या कॅलरी आणि तो करत असलेल्या कामाच्या कॅलरी, व्यायाम करत असेल त्या व्यायामासाठी बर्न होणाऱ्या कॅलरी, ही त्याच्या शरीराची एक्झॅक्ट रिक्वायरमेंट आहे. ही रिक्वायरमेंट ज्याला पुरी होईल त्याला वजन मेंटेन राहील. आता कमी करायचं असेल तर ह्याच्या कॅलरी डेफिसिट करायला तुम्ही याला सुरुवात कराल, त्याला फरक पडणार. आता ब्रेकफास्ट मध्ये काय काय गेलंय पोटात बघा. मॅडम या 4 पॉईंट मध्येच किती कॅलरी झाल्या? त्या 3750 कॅलरी इथंच गेल्या. याच्या जागेवर तुम्ही 215 कॅलरीचा शेक बदललात, किती मोठा फरक पडेल. मोठा कॅलरी डेफिसिट क्रिएट कराल, करेक्ट. आता ह्याच्यानंतर शरीराला उसंत मिळायला लागेल की जे काही पोटात गेलंय ते हळूहळू नीट बघता येईल. गणपतीत गर्दीत गेलात तुम्ही तर नीट गणपती बघता येतो. मग दुपारच्या वेळेला गेलात तर गणपतीचं दर्शन नीट होतं का? तसंच आपल्या अंतर्गत अवयवांना आज जे गेलंय त्याच्या प्रोसेस करायला काहीतरी वेळ मिळाला पाहिजे, उसंत तर मिळाला पाहिजे ना. मग ती तुम्ही कमी कॅलरीचं इंटेक दिलं की उसंत मिळायला सुरुवात होणार. पहिल्यांदा का शेक द्यायचा त्याचं कारण हे समजून घ्या. आता तुम्ही एक छंद लावून घ्या की आज आपण दिवसभरात किती कॅलरी खाल्ल्या, किती कॅलरी जाळल्या, मग आपल्या वजनात किती फरक पडणार, किती वाढणार, किती कमी होणार, आहे तेवढं राहणार का, ते कळेल. साधं सोपं आहे. कारण कसं लक्षात घ्या, तुम्ही ज्याला गाडी चालवता त्याला गाडीला फर्स्ट गिअरच टाकायला लागतो, पहिल्यांदा टॉप गिअर तुम्ही टाकू शकत नाही. म्हणजे काय, तुम्ही पहिल्यांदा लो स्पीडनं सुरुवात करता, तसं लो कॅलरीनं सुरुवात करा.
पण रात्रभर तुमचं शरीर जे रिकव्हरी करून दमलेलं असतं त्याच्याकडचे न्यूट्रिएंट संपलेले असतात. त्याला ऍडिशनल प्रोटीनची गरज असते, ऍडिशनल विटॅमिन्सची गरज असते, ऍडिशनल मायक्रोन्यूट्रिएंटची गरज असते, मिनरल्सची गरज असते. या सगळ्या गोष्टी आणि पाणी हे जर सकाळी सकाळी तुम्ही शरीराला दिलं तर शरीराचं काम नीट सुरू होऊ शकेल. थंडी दिवसात गाडी स्टार्ट करताना प्रॉब्लेम येतो का नाही? तसंच आहे, रात्रभर शरीर शांत राहिलेलं आहे, एकदम तुम्ही त्याला ऍक्टिव्ह करायला गेला त्याला ते हे सगळे त्रास आहेत. लोक म्हणतात नाही सकाळी उठलं ना की माझं डोकं खूप वेळ दुखतं, मग थोड्या वेळात मला बरं वाटतं. माझ्याकडे आलेलं कितीतरी बायकांनी सांगितलं दुपारी जेवल्यानंतर झालं मला बरं वाटतं, तोपर्यंत ना माझं डोकं दुखत राहतं, मला कसं तरी होतं, मला कंटाळा येतो. दुपारच्या जेवणानंतर जरा बरं वाटतं. नाही जोपर्यंत ती त्यांची रिस्टोरेशन मेकॅनिझम मिळत नाही तोपर्यंत काय होत नाही, कारण जेवणातनं त्यांची रिक्वायरमेंट कुठंतरी मीट होते. मग या पद्धतीने जर आपण एक्सेस कॅलरी दिल्या तर जी सिस्टीम आता शांत आहे तिला तुम्ही जर एकदम ओव्हरलोड केलं, आत श्वास गेला तर फुरसत द्या तुमच्या अवयवांना, त्यांच्यावर काय अन्याय करतात. बोला. सांगितलं ना आता, साधी गोष्ट आहे. कार्बोहायड्रेट किती आहेत बघा त्याच्यामध्ये. 1 ग्रॅम कार्बोहायड्रेट खाल्ला की 4 कॅलरी मिळतात. या इन्स्टंट मिळतात, या कॅलरी इन्स्टंट मिळतात. 1 ग्रॅम तुम्ही प्रोटीन खाल्लं की 4 कॅलरी मिळतील, पण या स्लो रिलीज असतात. 1 ग्रॅम फॅट खाल्लं की 9 कॅलरी मिळतील, या मीडियम पेसमध्ये रिलीज होतात. स्लो किंवा फास्ट मीडियम पेसमध्ये रिलीज होतात. प्रोटीन एवढं स्लो मिळत नाहीत, कार्बोहायड्रेट एवढे फास्ट मिळत नाहीत. तुमच्या जेवणात किती आहारात खाल्लं गेलं हे लक्षात घ्या, फरक पडेल. ओके, आता आपल्याला काय करायचं कळलंय, वेट मॅनेजमेंटचा प्रॉब्लेम कसा फेस होतो ते कळलंय, आपण कुठं चुकतो ते कळलंय. आता विनिंगसाठी काय करायचं ते लक्षात घ्या. पहिली गोष्ट, कॉम्पिटिशन मध्ये जे जे काही प्रॉडक्ट्स आहेत, तुम्ही न्यूट्रिशियस शेक असं जर गुगल सर्च केलं तर तुम्हाला 150-200 कंपन्यांची नावं समोर येतील. ओके, आता ब्युटी प्रॉडक्ट मध्ये आपल्यामध्ये कोण कोण काम करतं? तुम्ही करता. ब्युटी प्रॉडक्ट मध्ये कॉम्पिटिशन काय आहे? ओरिफ्लेम. ओरिफ्लेमनं पण शेक आणलाय, ॲम्वेचा शेक आहे. हे तुम्हाला माहिती असलेली नावं सांगतोय. आता नवीन 2 वर्षापूर्वी कंपनी भारतात इंट्रोड्यूस झाली, अमेरिकन कंपनी, उसाना म्हणून नाव आहे, त्यांचा पण शेक आहे. आज हेल्थमध्ये शेक देणं हा प्रकार खूप कंपन्या करतात. हर्बलाईफचं नाव जास्त झालं कारण त्यांनी आक्रमकपणे ग्लोबली मार्केटिंग केलं. सगळ्यांचे शेक बघायला गेलात तर 19-20 एकमेकांच्या जवळच आहेत परफॉर्मन्सला. मग फरक का पडतो? तर त्यांचं मार्केटिंग आक्रमक आहे, आपण तेवढ्या आक्रमकपणे शेक हा प्रॉडक्ट घेऊन गेलेला नाही. आता पहिली गोष्ट, आपल्याकडे अमेरिकन विमानांचे जे रशियन विमानं का कन्सिडर केली गेली? बघा, मुद्दा वेगळा आहे, समजून घ्या. आपल्याकडे अमेरिकन विमानांचे जे रशियन विमानं का कन्सिडर केली गेली? आपल्याकडच्या कंडिशनला अमेरिकन डिझाईन्स सस्टेन होत नाहीत. आपल्याकडच्या कंडिशनला अमेरिकन डिझाईन सस्टेन होत नाहीत. पण अमेरिकन लोकांचं जे यश आहे त्यांना आपले डोळे चमकलेले. मग आपण अमेरिकन लोकांनी केलं का, मग आपण तसं करू असं म्हणतो. मग ते त्यांच्याकडे ते प्रूव्ह झालंय ना, ते तिथं वापरा म्हणून सांगतात आपल्याला, कारण त्याने आपल्यासाठी डिझाईन केलेलंच नाही, ते त्यांनी त्यांच्यासाठी केलेलं आहे. सो ही सगळी ओरिफ्लेमचा शेक, ॲम्वेचा शेक, हर्बलाईफचा शेक, उसानाचा शेक किंवा कुठली कंपनी जी अमेरिकन किंवा युरोपियन ओरिएंटेड आहे त्यांचं R&D रिसर्च सेंटर तिथं आहे. त्यांनी त्या पद्धतीने काम केलेलं आहे. अमेरिकन स्ट्रक्चरच्या लोकांसाठी केलेलं डिझाईन आहे. हे इंडियन स्ट्रक्चरला मॅच होणारं डिझाईन नाही. हा R&Dतला पहिला फरक लक्षात घ्या. अमेरिकन माणसाची, युरोपियन माणसाची उंची आपल्यापेक्षा जास्त असते का नाही? त्या लोकांना लोकरीचे कपडे जास्त वापरायला लागतात का नाही? त्यांच्याकडे आपल्या एवढी हीट असते का? नाही. मग त्यांच्यासाठी जे डिझाईन केलं ते आपल्याकडे कसं सस्टेन होईल? हा मूलभूत प्रश्न आज वेस्टीजनं सोडवलेला आहे. येस, आपला शेक हा भारतीय माणसासाठी, भारतीय शरीर यष्टीसाठी तयार केलेला आहे. त्यामुळं आपण जे पचवू शकतो त्या पद्धतीने जर बघायला गेलं तर न्यूट्रिएंट रिच असा आपला शेक जास्त आहे. मुद्दा कळला? गहू आपल्याकडे पिकणारा, गहू अमेरिकेत पिकणारा, गहू हा गहूच आहे. तिथल्या हवामान पिकल्यामुळे तिथल्या मातीतले गुणधर्म त्यात येतील, आपल्याकडे पिकल्यानंतर आपल्याकडचे गुणधर्म येतील. तसंच आपल्याकडच्या गुणधर्माची गोष्ट आपण इथं आपल्या इथं खाल्ली गेली पाहिजे.
तर आपल्याला त्याचा चांगला फायदा मिळेल. त्यामुळे जो आपल्यासाठी डिझाईन केलेला शेक आहे तो आपण घेऊया ना. आता आपण काय करतोय, विनिंग द कॉम्पिटिशन. याच्यासाठी पहिला पॉईंट लक्षात घ्या की भारतीय बॉडी स्ट्रक्चरसाठी जे महत्वाचं आहे ते तुम्हाला इथे मिळेल. आलं लक्षात? भारतीय बॉडी स्ट्रक्चरसाठी जे महत्वाचं आहे ते तुम्हाला या डिझाईन मधून मिळेल. किंबहुना हार्बोलाइफ साधारण 18 मिनरल्स आणि न्यूट्रिएंट्स म्हणतं, आपण 20 म्हणतो का, तर आपण तेवढं जास्त स्टॅबिलाइज करू शकलो. आपलं डिझाईन अजून वरच आहे, इम्प्रोवाइज डिझाईन. तर आपला शेक हा अजून चांगल्या कॉम्पिटिशन लेवलला जातो. प्रॉडक्टमध्ये तुम्हाला या लेवलवरती काम करता येईल. आपल्याला कुठल्या लेवलपर्यंत फाईट करायचंय, तर बेसिकली सुपरवायझर लेवलला जी लोक जात आहेत किंवा ग्लोबल एक्सपान्शन टीम पर्यंत जी लोक जात आहेत तिथं आपली कॉम्पिटिशन. पहिला कॉम्पिटिशन किलिंग पॉईंट काय आहे, ते लोक अमेरिकेतल्या लोकांसाठी डिझाईन केलेलं प्रॉडक्ट वापरतात. आपण आपल्या डीएनए ला मॅच होणारा डिझाईन वापरतात. पॉईंट लक्षात घ्या. क्लिअर? आपल्या डीएनए ला मॅच होणारा डिझाईन आपण वापरतोय, आपल्याकडे रिझल्ट जास्त चांगला आहे. ओके. आपलं बॉडी स्ट्रक्चर आणि तिकडचं बॉडी स्ट्रक्चर यात जमीन आसमानाचा फरक आहे. त्यांना थंडीला फाईट करायची सवय आहे, आपल्याला सर्व प्रकारच्या हवामानाला फाईट करायची सवय आहे. बरोबर? आपल्याकडे उन्हाळा असतो, पावसाळा असतो, म्हणजे दमटपणा अति असतो, थंडी पण असते. आपण सर्व पद्धतीचे हवामान तगू शकतो. भारतीय जुगाडाला जास्त महत्व काय येतं, ते कुठेही चालू शकतं. कारण का, ते आपल्या डीएनएत आहे, आपण कुठेही तगू शकतो. अमेरिकन लोक आपल्याकडं केवढं ऊन आहे, हे झालं ते झालं, सनबर्न झाला, राडावेल त्यांचं. आपली माणसं तिकडे त्यांचे कपडे घालून राहतातच ना. आज न्यू जर्सी किंवा कॅलिफोर्निया एरियामध्ये गेलात तर भारतीय लोकांची भरमार आहे तिथे. का राहू शकतात? आपण कुठे ऍडजस्ट होऊ शकतो, ती लोक नाही ऍडजस्ट होऊ शकतो. हा आपला आणि त्यांच्या डीएनएतला फरक आहे. आणि आपल्या डीएनएला मॅच करणारा प्रोडक्ट ज्याला आपण खायला सुरुवात करू त्याला आपण अतिशय चांगल्या पद्धतीने रिझल्ट आणू शकतो. ओके. पहिली गोष्ट ही, ज्याच्या डोक्यात तिकडचा बिझनेस असेल त्याला तो बिझनेस टिकवणं, मिळवणं सोपं आहे, टिकवणं अवघड आहे. आता हाच पॉईंट लक्षात घ्या, मी इकडे का आलो, कारण तो बिझनेस टिकवणं अवघड आहे. मिळवला का मी? हो, भरपूर मोठा बिझनेस तिथे मिळवला, भरपूर काम केलं. साधारण महिन्याला 2.5 लाख रुपये होईल इतकं माझं उत्पन्न सुरू झालं होतं त्या बिझनेसमध्ये. पण मेंटेन करणं शक्य राहत नाही. कारण का, क्युम्युलेटिव्ह कंडिशन नाही, दर महिन्याला गोष्टी रिसेट होतात. तुम्ही मागच्या महिन्यात 2,500 व्हॉल्यूम पॉईंट केले, ते 10,000 केले, तर या महिन्यात तुमचे 500 झाले. तुमचं आउटकम गेलं. वर्ष झालं हे सगळं झिरो, परत नव्यानं पुढच्या वर्षी सुरुवात करा. हाईपच्या मागे तिथं जास्त लागलेले असतात. इव्हन त्यांच्या इव्हेंटची तिकीट जर तुम्ही बघितले तर आता 17,000, 18,000, 20,000 अशी इव्हेंटची तिकीट आहेत. आजचा आपला मूळ मुद्दा काय आहे? विनिंग द कॉम्पिटिशन. कॉम्पिटिशन काय आहे समजून घ्या आणि तिला फाईट करताना काय करायला लागले समजून घ्या. आपल्याला काय करायचंय, आपल्याला नवीन कंझ्युमर मिळवायचंय, बरोबर आहे. पण त्या कंझ्युमरना बिझनेस ऍडिशन पण केली पाहिजे. प्रत्येक नेटवर्किंग मध्ये ही रिक्वायर्ड गोष्ट आहे की पहिल्यांदा तो कंझ्युमर म्हणून येईल आणि त्याच्यानंतर तो डिस्ट्रीब्युटर होईल. मग तो डिस्ट्रीब्युटर झाल्यानंतर त्याचा इंटरेस्ट जर टिकायला हवा असेल तर त्याला फायनान्शियल ओव्हरलोड नाही होता कामा. इथे फायनान्शियल ओव्हरलोड खूप होतो. आणि कसं होतं, नंतर तुम्ही एक लेवल गाठली आहे, तुम्ही ती टिकवायची, तुमची आता होत नाहीये, लोक घसरत आहेत, तुम्ही तुमच्या खिशातले पैसे टाकायला सुरुवात करता. किती लेवल पर्यंत टाकणार तुम्ही? जर तुम्ही हुशार असाल तर तुम्ही लवकर बाहेर पडाल. पण नाही होईल असं करत तुम्ही त्यात अडकत बसलात, तुम्ही धुवून निघता. तोच फरक आहे की आपल्या पॉकेटला ते काही कालावधीनंतर मॅच होत नाही. पहिल्यांदा बुरळून आपण जाऊ तिकडे, पण त्याच्यानंतर तो घोळ होतो. समोरच्या माणसाला सांगताना क्युम्युलेटिव्हली उद्या जर तुम्हाला हे परवडायला हवं असेल, तुमची वेट लॉस जर्नी तुम्हाला परवडायला हवी असेल, तर तुम्ही भारतीय प्रॉडक्टकडे वळणं तुम्हाला क्रमप्राप्त आहे हे ठासून सांगा. हे शेवटचं वाक्य, हे विनिंग द कॉम्पिटिशनचं तुमचं की वर्ड आहे, लक्षात घ्या. ओके. माझी पूर्ण जर्नी मी तुमच्यासमोर मांडली, माझा अनुभव मांडला आणि मोकळेपणाने मी तुमच्याशी चर्चा केली. आता काही कोणाला प्रश्न असेल तर विचारा. आता पण इथं बाकीच्या गोष्टी थांबू. चलो, आज तुम्ही सगळ्यांनी माझं सगळं शांतपणे ऐकून घेतलं. आय थिंक मी तुम्हाला बोर केलं नसावं.